आता आपण पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात राजकीय क्षेत्रात काय घडामोडी घडतायत। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्यासंदर्भात मंत्रालयामध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक। मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये आज दुपारी बैठक। कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम आणि संघटनांच्या प्रतिनिधींसोबत ही बैठक पार पडणार। प्रताप सरनाईकांनी 1 मेची डेडलाईन पुढे ढकलावी। चालक 6 महिने किंवा वर्षभरात मराठी शिकतील। निर्णयासंदर्भात पुनर्विचार करण्याच्या मागणीवरती संजय निरुपम ठाम। संजय निरुपम यांना विरोध करणाऱ्या मनसैनिकांचा अमित ठाकरे आज सत्कार करणार आहेत। आज दुपारी 1 वाजता कृष्णकुंज मनसेच्या कार्यालयामध्ये सत्कार केला जाईल। मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका, निरुपम यांची भूमिका। रिक्षा टॅक्सीमेन्स युनियनची आज गोरेगावमध्ये बैठक। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन। मराठी भाषा सक्तीवरून रिक्षा टॅक्सी युनियन सरकार विरोधात आक्रमक। मुंबईच्या अंधेरीमध्ये मनसेकडून अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेच्या पुस्तकाचं वाटप। रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून अंधेरीमध्ये मनसेचा पुस्तक वाटपाचा उपक्रम। आठवडाभरामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकली नाही तर परवाना रद्द करा, मनसेची मागणी। डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांच्या संपाविरोधात मनसे आक्रमक। घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांसह मनसे नगरसेवकही रस्त्यावरती उतरलेत। रिक्षांवरती स्टिकर्स लावत मनसेकडून मराठीचा जोरदार संदेश दिला जातोय। 4 तारखेच्या संपावरती कारवाईची मनसेची मागणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची आज बैठक होणार आहे। बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागेसंदर्भात चर्चा केली जाणार आहे। विधान परिषदेच्या एका जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत। उमेश पाटील, सुनील टिंगरे, सुरेश बिराजदार हे इच्छुक असल्याचं कळतंय। नीलम गोऱ्हेंच्या संभाव्य उमेदवारीला पक्षातील कार्यकर्त्यांकडून विरोध आहे। सूत्रांची माहिती, स्थानिक स्तरावरती कार्यकर्त्यांना संधी देणं योग्य ठरेल, कार्यकर्त्यांची भावना असल्याचं सूत्र सांगतायत। शिंदे महान नेते आहेत, ते भाजपचीही मतं फोडू शकतात, त्यामुळे मतं सांभाळा, कारण कुणी कुणाचंच नसतं, सगळे पैशांसाठी आहेत। विधान परिषद निवडणुकीवरून राऊतांचा शिंदेंना टोला। पाहुयात टॉप 9 मोठ्या बातम्या। बच्चू कडूंना शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता आहे। मात्र परिषदेवरती येण्यासाठी प्रहार पक्ष विलीन करण्याची शिवसेनेची अट आहे। सूत्रांची माहिती आहे, तर विधान परिषदेसाठी बच्चू कडूंच्या नावाची जोरदार चर्चा असताना नीलम गोऱ्हेंचं नाव जवळपास निश्चित आहे। सूत्रांची माहिती समोर आहे। मद्य धोरण प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं न्यायमूर्तींना पत्र आहे। केजरीवाल त्यांच्या समोर प्रत्यक्षपणे किंवा वकिलांमार्फत उपस्थित राहणार नाहीयेत। न्यायमूर्तींकडून न्याय मिळण्याची माझी आशा धुळीस मिळाली आहे। अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया समोर। उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीच्या बातमीवरती फडणवीसांनी खुलासा केलाय, तर अजून काय हवं? उद्धव ठाकरे फडणवीस भेटीवरती राऊतांची प्रतिक्रिया। राज्य सरकारच्या पद्म पुरस्कार समितीमध्ये सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना स्थानच नाहीये। सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित। मागील वर्षीच्या समितीमध्ये स्थान मिळालं ना। शेलार यंदा मात्र समितीतून बाहेर आहेत। कोल्हापूरमध्ये आज पुरोगामी संघटनांचं राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन। आमदार संजय गायकवाड यांच्यावरती धमकी प्रकरणी अपेक्षित कारवाई न केल्याचा निषेध। पुरोगामी संघटना बिंदू चौकात आंदोलन करणार। आंदोलनस्थळी सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरती आज सुनावणी। नाशिक रोड न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। टीसीएस प्रकरणामध्ये निदा खान गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे। निदा गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आलाय। लव जिहाद रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदा केला आहे। आम्हाला शस्त्र चालवायलाही शिकवलेलं आहे। जिहाद प्रकरण रोखण्यासाठी आम्ही शस्त्र देखील चालवू। पुण्यातील भोरमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांचं वक्तव्य। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी मुख्य आरोपी अयान अहमदसह 3 जणांची आता 3 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे। 4ही आरोपींना आज पुन्हा एकदा चलपूर सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। भोंदू राजेंद्र गडगेला आज कोर्टात हजर केलं जाणार। भोंदू राजेंद्र गडगेची आज पोलीस कोठडी संपतीये। भोंदू गडगे गेल्या 9 दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे।